अमरावती जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील तब्बल 15 लाख रुपये शासनाला परत गेलेले आहे, तर उर्वरित 5 लाख रुपये चालू आर्थिक वर्षामध्ये पशु प्रदर्शनी न घेतल्यास परत जाण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या जिल्हा पशुसंवर्धन समितीच्या बैठकीदरम्यान समोर आली आहे। दरवर्षी जिल्ह्यामध्ये पशु प्रदर्शनीचे आयोजन करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात येतो। एका वर्षामध्ये 2 पशु प्रदर्शनी घेणे गरजेचे राहते। कोरोना काळामध्ये सभा, यात्रा, कार्यक्रम, प्रदर्शनी आयोजित करण्यावर बंधने लावण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यात 2020-21 या आर्थिक वर्षात पशु प्रदर्शनी घेण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रहाटे यांनी बैठकीदरम्यान दिले। ग्रामीण भागात पशूंची प्रदर्शनी घेतल्यास बैल, गायी इत्यादी जनावरांना चांगली किंमत मिळते। तसेच प्रदर्शनीमध्ये जनावरांची खरेदी विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येते। परंतु जिल्ह्यात मागील वर्षीपासून प्रदर्शनी भरली नाही आणि निधी सुद्धा परत गेला। या कारणामुळे सभेतील सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते। बैठकीमध्ये या मुद्द्याला घेऊन उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण चांगलेच संतापले। कोरोनामध्ये सूचनेचे पालन करून जर लग्न, जिल्हा परिषदेच्या सभा होत असेल तर शेतकऱ्यांची पशु प्रदर्शनी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी सभेदरम्यान उपस्थित केला। याबाबत आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रदर्शनी चालू करण्याबाबत प्रयत्न करू, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। या सभेला समितीचे शरद मोहोळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर रहाटे आदींसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। म्हणून आम्ही हे सुचवणार आहोत का आमच्या मीटिंगमध्ये ह्या चर्चा झाल्या का बुवा शासनाचा पैसा ज्या वस्तुस्थितीसाठी आला परदेशीसाठी तो वापस जाऊ नये, तर याच्यावर कुठेतरी विचार करण्यात यावा। वापस गेला तर तो कुठे चालला याचा काही पता नाही। तुमचं मत काय? तर किती मागच्या वर्षी किती पैसे वापस गेले त्याच्याबद्दल? आपले 2 कार्यक्रमात गेले 10 लाख। अच्छा, आता या वर्षी काही प्रदर्शन झालंय काय संदर्भात? नाही, एकही नाही। पुऱ्या प्रदर्शनीचे पैसे वापस जातील जिल्हाभर। आम्ही चर्चा अशा केल्या का ते प्रदर्शनी जेवढे पैसे भेटतात म्हटलं ते प्रदर्शनी झाली पाहिजे बा, या मुद्द्यावर चर्चा केली। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।